आत्रेंच्या कविता ह्या जरी विडंबन असलं तरी पण त्यातलं समाजाचं दर्शन करतं. प्रत्येक कवितेमधून असा अर्थ निघतो की समाजातलं कुठलं ना कुठला तरी घटक ते प्रेरित त्यातनं करतात. विनोद केला तरी तो विनोद मार्मिक असला तरी पण त्यातनं अर्थपूर्ण असायचा आणि समाजाचं त्यातनं दर्शन घडत असायचं. तर एका कवितेच्या लेखाचं वाचन आदरणीय तळेकर सर करतील. नमस्कार. मला मोहन बांगडे आणि त्यांच्या संगणकी झेंडूची फुलं हा जो विडंबन काव्य आहे त्याच्यावर भाषण करायचं सांगितलं, त्यावर मी बोलत आहे. तत्पूर्वी मी पुरंदर कला मंच संयोजकांना एक दोन दृष्टीने धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आजच्या मितीला टीव्ही आणि मोबाईल संस्कृतीमध्ये वाचन संस्कृती लोप पावत चालली असतानाच्या काळामध्ये वाचन कट्ट्याचं प्रवर्तन ते करत आहेत. त्यामुळे ते नक्कीच धन्यवादाला पात्र आहे. मध्यंतरी गुजरातचा एक शेर व्हॉट्सअपवर आला होता. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, सभी पाठशालाओं के मैदान गुमसुम हो गए हैं, सूने पड़ गए हैं और ये सारा करिश्मा एक मोबाइल ने किया है. मी मंचाच्या आणि आजच्या कार्यक्रमाच्या संयोजकांना यासाठी सुद्धा धन्यवाद देऊ इच्छितो की माझा जो विषय आहे झेंडूची फुलं आणि संयोजकांनी इंद्रेजींनी मगाशी मला सांगितलं की आत्रेंच्या पुस्तकाचं तुम्ही पूजन करा. ते पूजन जे मी केलं तिथं झेंडूची फुलंच ठेवलेली. माझ्या या लेखाचा विषय आहे झेंडूची फुले, एक विलक्षण काव्य. बहुश्रुत बहुपेढी प्रयोगशील साहित्यकार आचार्य अत्रे उर्फ केशव कुमार यांनी बहुआयामी साहित्य क्षेत्रात लीलया मुसाफिरी केलेली आहे. मराठी काव्याच्या प्रांतात विडंबन काव्यासारखे अभिनव कार्यरूप यशस्वीरित्या त्यांनी आजमावले. 1925 मध्ये झालेले अत्रेंचे झेंडूचे फुले हे विडंबन काव्य मराठी साहित्य विश्वात अजरामर झालेले आहे. या विडंबन काव्याने शतकपूर्ती केल्यानंतरही झेंडूची फुले उर्फ मेरी गोल्ड आजही तेवढीच सतेज आणि टवटवीत आहेत. अत्रे यांच्या आवडत्या शब्दात जर सांगायचं झालं तर असं म्हणता येईल, मागील 10,000 वर्षात असं विडंबन काव्य झालं नाही आणि पुढील 10,000 वर्षात असलं विडंबन काव्य पुन्हा होणे नाही. विशेष म्हणजे गत 100 वर्षात या काव्याची लोकप्रियता आणि वाचन रसिकता तसोबरी कमी झालेली नाही. आता थोडक्यामध्ये मी झेंडूच्या फुलाची जी जन्मकथा आहे ती आपल्या पुढे नमूद करते. अत्रेंचा काळ हा रवी किरण मंडळाच्या उदयाचा काळ होता. रवी किरण मंडळामध्ये प्रामुख्याने माधव जुलियन, विद्याधर श्रीनी चाफेकर असे सुमार प्रतिभेचे काही कवी होते. अत्रेंची 2 काव्य दैवता आहेत. एक म्हणजे बालकवी आणि दुसरं म्हणजे राम गणेश गडकरी. पण हे किरण मंडळाचे रवी किरण मंडळाचे कवी काय करायचे की अत्रेंच्या काव्य दैवताची टिंगल टवाळी करायची आणि अत्रेंच्या गुरूंच्या बद्दल एक टवाळी केलेली त्यांना काही भावायची नाही. ते चिडले, वैतागले आणि त्या वैतागापोटी
आपल्या शब्द काव्य रचनेतून त्या रविकिरण मंडळाच्या कवींना प्रत्युत्तर देण्यासाठी, त्यांना चपराक देण्यासाठी, परखड शब्दात त्यांची हजेरी घेण्यासाठी या विडंबन काव्याचा, झेंडूच्या फुलाचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे. तसेच त्यांच्यामध्ये एक माधव शिलन कवी होते, पण त्यांच्या काळामध्ये फारसीचे बोजड शब्द असायचे. तसेच संस्कृत प्रचूर क्लिष्ट शब्दांची सुद्धा त्यामध्ये भरमार असायची आणि त्यामुळं त्यांनी यांना विरोध करण्यासाठी उपहासपरक आणि उपरोधिक अशा विडंबन काव्याला त्या ठिकाणी त्यांनी जन्म दिला. मराठी भाषेचे हे अवखळ खटाडू मराठी काव्य सारस्वतात प्रगटले ते झेंडूच्या फुलाच्या रूपाने. झेंडूच्या फुलाच्या रूपाने एक स्वतंत्र काव्य रूप विडंबन काव्य ह्याच्यामध्ये प्रविष्ट झाले. त्याला विडंबन काव्याचा एक दर्जा मिळाला. या काव्याने प्रसिद्धी आणि लोकप्रियतेचा कळस गाठला. मराठी काव्य यात्रेत माइलस्टोन ठरलेल्या या काव्य संग्रहाने अत्रेंना अजरामर केले असे म्हटले तर अतिशयोक्ती होणे नाही. आता विडंबन म्हणजे काय हे सुद्धा थोडक्यात आपण पाहूया. इंग्रजीमध्ये पॅरोडी शब्द आहे, त्याचं हे पर्यायी रूप आहे विडंबन काव्य. अत्रे यांच्यामध्ये अभिजात विनोद हा विडंबनाचा पाया आहे. विनोद कुठलाही नॉनव्हेज विनोद नाही. अभिजात विनोद हा विडंबनाचा पाया आहे. तर उपहास आणि उपरोध हे विनोदाचे मूळ घटक किंबहुना आत्मा आहे. म्हणजे विडंबन या शब्दाचा अर्थ केवळ हास्यास्पद नकल किंवा वेडावण्या दाखवणे नव्हे. खरं तर विडंबन काव्य हा वाङ्मय टीकेचा, पुढचे शब्द फार महत्वाचे, विडंबन काव्य हा वाङ्मय टीकेचा अत्यंत सुसंस्कृत आणि अभिरुचीपूर्ण प्रकार आहे. तो मानव समाज जीवनातील विकृती विसंगतीचे हसत खेळत दर्शन त्या ठिकाणी घडवत असतो. विडंबनाचे शस्त्र हे फार कौशल्याने आणि कोमलतेने वापरायचे असते. लोकांचे रंजन करता करता लोकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम हे विडंबन काव्य करीत असते. तसेच समाजाच्या विविध क्षेत्रातील विकृतीचे दर्शन घडवणे, ती विकृती नष्ट करणं हे विडंबन काव्याचं मूळ ध्येय आहे. विडंबनकार हा कोणी वात्रट शब्दांच्या कोलांटोड्या मारणारा विदूषक नसतो, तर तो मानव जातीचा उपकारक असतो. उदाहरणार्थ झेंडूच्या फुलामधील आम्ही कोण हे विडंबन जे काव्य आहे ते कोणत्याही काळातील कवी समोर वास्तवाचा बिलोरी आरसा धरणार आहे. आता मनाचे श्लोक वाचले गेले. झेंडूच्या फुलामध्ये अत्र्यांनी मनाचे काही श्लोक लिहिलेले आहेत. हे श्लोक म्हणजे समर्थ रामदासाच्या श्लोकांची चेष्टा किंवा नक्कल नव्हे, तर समर्थांच्या निवेदन शैलीचे ते केलेले एक सुसंस्कृत अनुकरण आहे. अर्थात या श्लोकामध्ये आधुनिक काळात कसं जगावं याचा सारसूतपणाचा आव न आणता उपदेश करताना अत्रेंनी प्रत्येक श्लोकात दंभ आणि अन्य विकृतींच्याकडे गमतीशीरपणे लक्ष वेधले आहे. अशा प्रकारे समाजकारण असो, राजकारण असो, शिक्षण कारण असो
की काव्यातील भाषिक पर्यावरणाचा प्रश्न असो, त्यामधील संधी साधू धूर्त बगुला भक्तांची टोपी आणि टर उडवण्यासाठी अत्रे यांनी हे विडंबन शैलीचा भरपूर प्रयोग केलेला आहे, उपयोग केलेला. आता झेंडूची फुलं किंवा विडंबन शैली त्याचं महत्व काय आहे त्याबद्दल थोडक्यात सांगतो. झेंडूची फुले चा विलोभनीय गुण म्हणजे त्यांच्या विडंबनात विनोदात कुठेही कुणाबद्दलही आकस नाही, कुणाची बदनामी त्यामध्ये अभिप्रेत नाही. पण अति झालं आणि हसू आलं असं काहीच आपण म्हणतो ना, अगदी तसं हे जरा अति झालं बरं का, हे गमतीनं सांगणारा सूर त्यामध्ये अभिप्रेत आहे. आणि झेंडूच्या फुलांच्या लोकप्रियतेचं हेच मुळी गमक आहे. उत्तम व्यंगचित्रकार उदाहरणार्थ सीद फडणीस, उत्तम व्यंगचित्रकार इवल्याच्या चित्रामध्ये हसवत हसवत सामाजिक किंवा राजकीय विसंगती विरोधाभासाचं जसं दर्शन घडवतो, अगदी तसंच अत्रेंनी झेंडूच्या फुलामधून राजकीय सामाजिक विकृतींचं दर्शन घडवलेलं आहे. अशा प्रकारे मराठी काव्य प्रांतामध्ये मराठी काव्याला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं महत्वाचं कार्य या काव्य रचनेने केले आहे. मराठी काव्य दालनात नवीन काव्य प्रकाराचं मोलाचं योगदान त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. सृष्टीची पंचमहाभूत आपल्याला माहित आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. पण अत्रेंच्या मते या पंचमहाभूता व्यतिरिक्त अजून एक सहावं महाभूत आहे आणि ते म्हणजे साहित्य. झेंडूचे फुल हे त्यापैकी एक सहावं पंचमहाभूत आहे. आणि त्यामुळं त्याची ताकद किती आहे या गीताची, तर त्यांच्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर स्वतंत्र राष्ट्राला सैन्य आरमारापेक्षा साहित्याची अधिक गरज असते. स्वतंत्र राष्ट्राला सैन्य आरमाराची गरज तर असतेच, पण त्यापेक्षाही जास्त गरज कशाची असते? साहित्याची असते. कारण जिवंत राष्ट्राचे रक्षण सेना करू शकेल, पण राष्ट्राला जीवन ठेवण्याचं काम केवळ साहित्यच करू शकते. बंदुकीने युद्ध होत असली तरी लेखणीने शांतता प्रस्थापित होऊ शकते. मानवी मूल्य आणि मानवीयतेची सनद देण्याचं काम हे साहित्यच करत असते. साहित्याची ताकद काय आहे तर हिंदीचा एक कवी असं सांगतो, अंधकार है वहां जहां आदित्य नहीं. आदित्य म्हणजे सूर्य. अंधकार है वहां जहां आदित्य नहीं और मुर्दा है वह देश जहां साहित्य नहीं. ही साहित्याची त्या ठिकाणी ताकद असते आणि ताकद या विडंबन काव्यामध्ये झेंडूच्या फुलामध्ये आहे. निष्कर्ष रूपाने असं म्हणता येईल की अत्रेंना विनोद बुद्धीचा जो साक्षात्कार झाला तो तरुणाई झाला आणि तो झेंडूच्या फुलामधून आणि झेंडूच्या फुलांसाठीच तो त्यामध्ये झाला. तो साक्षात्कार त्यांनी जाणला, मनात बांधला, पोचला, अभ्यासला आणि त्यानंतर ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी मुसाफिरी केलेली आहे, मग ते शिक्षण कारण असो, समाजकारण असो, राजकारण असो, शिक्षण कारण असो, त्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या या विडंबन शैलीचा भरपूर उपयोग केलेला आहे. या काव्यामध्ये जसं त्यांनी विडंबन शैलीचा प्रयोग केलेला आहे, तसंच या काव्यातील जी अर्पण पत्रिका आहे, तळटीपा ज्या आहेत, मनोगत त्यांचं व्यक्त केलेलं आहे, त्यामध्ये देखील या
शैलीचा त्यांनी प्रयोग कसा केलेला आहे पहा. तर त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की एकदा त्यांच्या काळामध्ये एक वादविवाद त्यांच्या समोर आला होता सीमा प्रश्नाचा. बेळगाव कर्नाटक म्हणत होतं की ते आमचं आहे, आजच ती स्थिती आहे. महाराष्ट्राचा दावा आहे की ते आमचं आहे. आणि त्यावेळेचे कर्नाटकचे जे मुख्यमंत्री होते निजलिंगप्पा, ते म्हणाले होते की या शहराला आम्ही वाढवलं आहे, याचा विकास आम्ही केला आहे, त्यामुळे त्यांच्यावरती आमचा अधिकार आहे. तेव्हा आत्रे म्हणाले होते पूर्वी लहान बाळांना त्याची आई एक बालामृत द्यायची, डोंगरे बालामृत, आणि त्या जाहिराती व्हायच्या त्या ठिकाणी भिंतीवरती डोंगरे बालामृती ती अक्षर रंगवली जायची. तेव्हा आत्रे म्हणले डोंगऱ्यांनी कधी असंही म्हटलं नाही, जरी आई पाजत होती पण आम्ही त्याला वाढवलंय. देवकीनं यशोदेनं कधी असं म्हटलं नाही की कृष्णाला मी वाढवलेलं आहे, त्याची जन्मदात्री आई आहे ना तिथे, तुम्ही कशाला त्याची काळजी करता. अशा पद्धतीने त्यांनी संपूर्ण जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये हे केलेलं आहे. मी फक्त 2 मिनिटं घेणार आहे ते कशासाठी की बऱ्याच वेळा आपल्या पुढे प्रश्न असतो विडंबन म्हणजे काव्य म्हणजे काय. आता प्रेमाचा गुणगण किंवा इतर काय कविता सादर करून विडंबन काव्याचं स्वरूप त्या कवी मंडळी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण या झेंडूच्या फुलामध्ये एक जे विडंबन काव्य आहे ते मी आपल्या समोर सादर करणार आहे. त्यांची एक कविता आहे केशवसूत आणि केशवकुमार समकालीन. तेव्हा केशवसूतांची कविता आहे. केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले. तर त्यांची कविता आहे दवाचे थेंब. सकाळच्या प्रहरी हिरवळीवरती झाडाच्या पानावरती दवबिंदू पडतात, हिमतुषार पडतात, सूर्यकिरणामध्ये ती चमकतात. ते घरातलं लहान उठल्यावर पाहत ते कौतुकानं आईला विचारलं कोठून हे आले, काल संध्याकाळी नव्हते. तेव्हा ती आई त्यांना सांगते हिमकण पाहुणी वेलीवरी पडले आज सकाळी. आईला बाळ बदले कौतुकाने उत्सुकतेने दिसती गोजीरवाणे. ते दवबिंदू कसे दिसतात, गोजीरवाणे दिसतात, मोतियाचे जैसे लागे. आई ग कुठून हे आले ते सूर्याच्या या किरणात कसे पहा चमकतात. चंद्र आणि नक्षत्रे ती शोभली जिथे वा रात्री. म्हणजे मूळ जेव्हा विचारतं कुठून हे आले, पण ते आई सांगते कुठून आले ते, तर चंद्र आणि नक्षत्रे ती जिथे होती ना असतात, म्हणजे आकाशात. उजेडही जेथून येतो, उजेड सूर्यप्रकाश जिथून येतो तिथून हे बिंदू आलेले. पाऊसही जेथून येतो तिथून हे आलेले आहे. मग बाळ विचारतं राहतील का ते इथे काही दिवस, ते प्रिय आहेत पण ते राहतील का माझ्यासोबत खेळायला, मिळतील का खेळावया ते, की जातील लवकर ते गगनी. हे वदता गहिवरली जननी. का गहिवरली, ती जातील की काय असं बाळ शंका विचारते. कारण त्या बाईची त्या बाळाच्या आधीची काय मुलं निवडली होती, म्हणून तिला रडू कोसळतं, ती गैवरते आणि ते बाळ तुतुराने विचारते. तेव्हा ती आई म्हणते देवारे मग ती आईस कुंदे एवढा तरी लाभू, एक तरी मुलगा लाभू दे, म्हणून राहू दे. म्हणून तिने त्या बाळाची धरिले दृढ निज हृदयाशी, आपल्या हृदयाशी तिने पावलं. आता हे कुणाचं काव्य आहे, केशवसूतांचं काव्य. आता त्याच्यावरती विडंबन केलेलं आहे. कुणी केले विडंबन,
केशव कुमारांनी अत्रेंनी केलेलं आहे. परंतु या विडंबनामध्ये अभिरुचीपूर्ण सुसंस्कृत असं त्यामध्ये मनोगत व्यक्त केलेलं आहे. त्यांनी विडंबन जे केलेलं आहे ते काय आहे ते थोडक्या मोठ्या शब्दात सांगतो. ती कविता मला पूर्णपणे उपलब्ध झाली नाही. ते बाळही विचारतं आईला, रात्रीच्या वेळी तर नव्हतं आणि सकाळी उठून बघतोय पाहुणे ओसरीला पडले होते, अंथरुणावर पडले होते. त्याच्या बाबांच्या त्या डबीतले बिड्या उडत होते, पान खात होते आणि भिंतीवर रांगोळी करत होते. तेव्हा ते कुठून हे आले, ते बाळ विचारते कुठून हे आले ते. आता पहिली आहे काय सांगते, जिथून सूर्यप्रकाश येतो, जिथून पाऊस येतो, जिथून चांदणे येतात तिथून. पण ही आहे सांगते जिथून चोर येतात, जिथून खोकला येतो, जिथून ताप येतो, म्हणजे धूम्रपानामुळे हे सगळे आजार होतात, तिथून हे सगळे आलेले आहेत. कधी हे जाणार, पहिलं म्हणून काय म्हणतंय, कधी येणार, कधी राहणार, किती दिवस राहणार आहे, मला खेळायला मिळणार आहे का, हे म्हणून म्हणतंय की कधी ते जाणार आहे. आणि तिथे पण ती आई रडते, कारण त्या आईचं पण काय झालेलं आहे, काय मुलं केलेली आहे, तेव्हा ती पण आई त्या ठिकाणी करून निदान तू तरी माझ्यासोबत राहा असं म्हणत ते विडंबन काव्य जे आहे त्या विडंबन काव्याला, उपरोधी काव्याला, उपासात्मक काव्याला थोडीशी करुणेची किनार देखील त्या ठिकाणी दिली आहे. एवढं मला व्यक्त करून मी थांबतो.